नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. रबाळे एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. 45 गहाळ व चोरीचे मोबाईल नागरिकांना परत. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले तब्बल 45 मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे अनेक नागरिकांना त्यांचे मोबाईल पुन्हा मिळाले असून पोलिसांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या काही महिन्यात मोबाईल चोरी व गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून व पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी तपास पथकाला विशेष सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक विश्लेषण, IMEI ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे सखोल तपास सुरू केला. या तपासादरम्यान काही मोबाईल परराज्यातून तर काही स्थानिक स्तरावरून हस्तगत करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी एकूण 45 मोबाईल शोधून काढले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी आपला मोबाईल परत मिळण्याची आशा सोडली होती. मोबाईलमध्ये असलेले वैयक्तिक फोटो, महत्त्वाची कागदपत्रे व माहिती पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक वाघमारे म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आणि नागरिकांची मालमत्ता त्यांना परत मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. मोबाईल गहाळ झाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसेच CIR पोर्टलवर माहिती भरावी. या यशस्वी कारवाईमुळे रबाळे एमआयडीसी परिसरात पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून सर्व स्तरातून पोलीस दलाचे अभिनंदन करण्यात येत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक. कृष्णा गौतम धुमाळ. ॲक्च्युली हा मोबाईल माझ्या मुलगा वापरायचा. तो कामाला होता, त्याच्या खिशातून पडलाय, कसा घाळ झाला माहिती नाहीये. आणि मला बरेच जण असे बोलले की बाबा पोलीस चौकीमध्ये गेल्यानंतर मोबाईल भेटेल नाही भेटेल याची गॅरंटी नसते. पण हा लोकांचा गैरसमज आहे. तर लोकांनी हा मोबाईल मला परत मिळालाय. हा मोबाईल 6 तारखेला माझा म्हणजे घाळ झाला होता आणि मला तो 10 तारखेला चव्हाण सरांनी मला फोन केला तुमचा मोबाईल सापडलाय म्हणून. पण एवढी त्यांची म्हणजे फास्ट सर्व्हिस आहे की त्यांनी म्हणजे लवकरात लवकर मोबाईल शोधून दिला. आणि खरंच या पूर्ण टीमचं धन्यवाद. पूर्ण टीमनं सर्वांना पब्लिकला बोलतात ना सपोर्ट केला आणि सगळ्यांचे मोबाईल दिले आणि खरंच यांचं काम खूप उत्तम आहे आणि कौतुकास्पद आहे. धन्यवाद करतो ह्या पूर्ण टीमला, रबाळे पोलीस चौकीच्या पूर्ण टीमला. आणि त्याचा मोबाईल हरवला असेल किंवा ज्यांना असं वाटतं की बाबा मोबाईल भेटत नाही अशी काही तुमचं गैरसमज ते काढून टाका आणि प्रत्येकाने येऊन आपले कंप्लेंट दर्ज करा आणि तुमचे मोबाईल तुम्हाला 100% मिळतील ही मी गॅरंटी देतो. धन्यवाद. मेरा जो फ़ोन था वो एक बस में गायब हुआ था। मतलब मैं आ रही थी कॉलेज से रिटर्न, उसी समय बस में मेरा छूट गया था, फिर किसी ने ले लिया, मुझे नहीं उतना याद है, लेकिन मेरा चोरी हो गया था। और उसके बाद मुझे कुछ लोगों ने बोला कि जाके कंप्लेन करो, और कुछ लोगों ने ये भी बोला कि मत कर, रहने दो, नहीं मिलने वाला है। बट फिर भी मुझे लगा कर लेते हैं, मिला तो मिला, नहीं मिला तो भी कोई नहीं। बट मैंने कंप्लेन किया और अभी लगभग हो गए 6 महीने बाद मेरा फ़ोन मिल गया मुझे। थैंक यू सो मच सभी को, क्योंकि मुझे सच में ट्रस्ट नहीं था कि मुझे मेरा फ़ोन वापस मिलेगा, लेकिन मिल गया। थैंक यू. आजकाल मोबाईल हा लोकांचा अविभाज्य जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे आणि अशा लोकांची ज्यावेळेस मोबाईल हरवले जातात आणि आजकालचे मोबाईल हे किमती आहेत, 20, 30, 40, 50 हजारचे पुढचे जवळपास किमती मोबाईल असतात आणि ते मोबाईल हरल्यानंतर त्यांना मोबाईल धारकाला खूप दुःख होत असतं. अशा आमच्याकडे त्यावेळेला तक्रारी नोंदवल्या जातात, त्याची आम्ही दखल घेतो. CIR पोर्टल त्याचं अपलोड केलेलं जातं तक्रारी त्यांच्या. माननीय पोलीस उपायुक्त श्री वारंबे सर, DCP श्री खरात सर, ACP श्री दस सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही CIR पोर्टल त्यांचे मोबाईलचे सगळे आम्ही छाननी करत असतो. मोबाईल ब्लॉक करून त्याचा शोध घेत असतो. अशा ह्या CIR पोर्टलद्वारे आम्हाला जे आज मोबाईल प्राप्त झाले त्यापैकी 45 मोबाईल आज आम्ही रिकव्हर केले होते. आणि ज्या लोकांनी आमच्याकडे तक्रार दाखल केल्या होत्या अशा लोकांना बोलवून त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांनी तक्रार दाखल केले, त्यांचे आभार करून त्यांना आज वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे आज मोबाईल त्यांना परत करण्यात आलेले आहेत. सदर मोबाईलमध्ये आतापर्यंत 45 मोबाईल जे आम्ही परत त्यामध्ये कोणीही अशी तक्रार केली त्यांच्या मोबाईलचा मिसयूज झालेले. कारण ज्यावेळेस CIR पोर्टलवर मोबाईल अपलोड केले जातात, दाखल अपलोड केले जातात, त्यानंतर ते मोबाईल सगळे ब्लॉक केले जातात. त्यामुळे त्याचा त्या मोबाईल धारकाला ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याला त्याचा वापर करता येत नाही आणि अशी मोबाईल नंतर आम्ही त्यांच्या थ्रू परत मागवून घेऊन ते मोबाईल आम्ही प्राप्त करून ते तक्रारदारांना परत करण्यात आलेले आहेत. आता सध्यामध्ये आता ओपन गुन्हे झालेले नाहीयेत, परंतु काय गुन्हे ओपन होण्याची शक्यता दाट असते आणि त्याच्यातून अनेक मोबाईल चोरलेले चोर सुद्धा मिळण्याची शक्यता असते. तरी आमचे ते प्रयत्न चालूच आहेत.
बॅकवर्ड लिंकिंगमध्ये मोबाईलचा कोणी वापर केला असेल वगैरे काय तर त्याचा शोध घेऊन पुढील आम्ही अजून तपास चालू ठेवलेला आहे. पोलीस ठाणे हद्दीतल्या किंवा इतर जनतेला असं आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये जो गैरसमज असतो की आपला मोबाईल हरवला, घाण झाला, अदरवाईज कधी चोरीला गेला, तो आम्हाला परत माघारी मिळू शकत नाही असं त्यांनी एक ग्रह झालेला असतो. परंतु त्यांनी तो आता ग्रह डोक्यातून काढून टाकावा. मोबाईल आपला हरवला त्याच क्षणी आम्हाला येऊन पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दाखल करावी. आम्ही त्याची तात्काळ ती दखल घेऊन त्याचे CR पोर्टल किंवा आमच्या डिटेक्शन टीम मार्फत त्याचा तात्काळ शोध घेऊन 100% त्यांना आम्ही हमी देण्याचा प्रयत्न करतो की त्यांचे मोबाईल त्यांना कशी परत मिळतील. कारण हे मोबाईल आजकालचे खूप किमती मोबाईल असलेल्या लोकांना आणि त्याच्यामध्ये त्यांचे मेमरीज, त्यांचे डेटा असतात किंवा त्यांचे फोटोज वगैरे असतात किंवा व्हिडिओज असतात. त्यांना खूप आवश्यक असतं आणि त्या मोबाईलचा कधी मिसयूज होऊ नये असं त्यांना अपेक्षित असतं. त्याकरता त्यांनी येऊन तात्काळ आमच्याकडे दाखल तक्रार करावी. आम्ही त्यांचा मोबाईल शोधून देण्याचा 100% कसोशीने प्रयत्न करू.